वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण चौथ्या अध्यायातल्या 101 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 102 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय भगवद्गीतेतल्या 41 आणि 42 या 2 क्रमांकाच्या श्लोकांचं निरूपण करणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की भगवंतानं ज्ञानाचा आग्रह धरला. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अर्जुनानं धडपड करावी, ज्ञानप्राप्तीसाठी अर्जुनानं मेहनत करावी अशी भगवंताची इच्छा आहे. ते ज्ञान कसं मिळतं असा प्रश्नही अर्जुनानं केलाय. त्या दृष्टीनं भगवंत काही समाधानकारक उत्तरं अर्जुनाला देत आहेत, ज्यामध्ये श्रद्धेचं महत्त्व भगवंतानं सांगितलं. परंतु ज्या एका गोष्टीमुळं अंतःकरणामधली श्रद्धा नष्ट होते आणि श्रद्धा नष्ट झाली की त्या श्रद्धेची जागा संशय घेतो, त्या संशयाचं स्वरूप इथं भगवंत स्पष्ट करताना दिसत आहेत. थोडासा क्रम आपण नीट समजून घेतला पाहिजे. मुळात प्रत्येक जीवाचा प्रवास हा आत्मतत्वातून जीवतत्वात आणि जीवतत्वातून पुन्हा आत्मतत्वात असा होणार आहे. यापेक्षा वेगळा असा कुणाचाही प्रवास नाही. आपण सर्वजण मूलतः एकाच अवस्थेमध्ये होतो. प्रत्येक आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होता. चैतन्य एकच असं एक चैतन्य होतं, परंतु त्या चैतन्याला मायेचा बाध झाला. त्या परमात्म्याला आपण आकाराला यावं, काहीतरी क्रीडा करावी असा भाव निर्माण झाला. असा भावही मायेच्या संपर्कामुळे निर्माण झाला. आणि तो जो भाव निर्माण झाला, तो निर्माण झालेला भाव प्रत्यक्ष आकाराला आला, प्रत्यक्ष साकार झाला. कारण परमात्म्याच्या मध्ये काहीतरी संकल्प निर्माण होणं आणि ती गोष्ट, तो संकल्प अपूर्ण राहणं शक्य नाही. आणि म्हणून मग त्या परमात्म्याच्या मूळ रूपातून आत्मतत्वाचा जन्म झाला आणि त्या आत्मतत्वाला आकार मिळाला की त्या आत्म्याला जीवदशा प्राप्त झाली. पण जेव्हा हा आत्मा जीवदशेला आला तेव्हा तो आपलं मूळ रूप विसरला आणि तो मायाबाधित झाला. मायाबाधित झालेला तो जीव पुन्हा परमात्म्याकडे येणं हा खरा आध्यात्मिक प्रवास आहे. त्यासाठी साधन आहे, त्यासाठी आराधना आहे. आता हा जीवात्मा परमात्म्यापासून का वेगळा झाला, तो मायेमध्ये का अडकला, तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रवास पूर्ण होण्यासाठी आपल्यामध्ये ज्या 2 तत्वांचा समावेश आहे त्या दोन्ही तत्वांना संधी मिळणं, न्याय मिळणं ही गोष्ट गरजेची असते. एखादं मूल केवळ आईच्या लाडाचं असेल तरी त्याचं प्रेम अपूर्ण आहे. केवळ वडिलांच्या लाडाचं असेल तरी त्याचं प्रेम अपूर्ण आहे. कारण बाळाचं आईवरही प्रेम हवं, पित्यावरही प्रेम हवं. अगदी तसंच पित्याचंही लेकरावर प्रेम हवं आणि आईचंही लेकरावर प्रेम हवं. प्रेमाची परिपूर्णता या दोन्ही बाजूनं असली पाहिजे. जीवालाही त्याच्यामध्ये जे अस्तित्व आहे ते 2 प्रकारचं आहे. एक मायाबाधित आहे आणि एक पुरुषबाधित आहे. पुरुषत्व हा त्याचा स्वभाव आहे. पुरुषत्व म्हणजेच परमात्मा हा त्याचा स्वभाव आहे, ते त्याचं मूळ रूप आहे. आणि प्रकृती अर्थात माया हे त्यानं वेष्टित केलेलं आवरण आहे. आणि म्हणून जीवात्म्याला स्वाभाविकपणे थोड्या वेळासाठी मायेचा मोह होणं, तो मायेच्या प्रेमात पडणं ही एक स्वाभाविक गोष्ट होऊन जाते. पण एक गोष्ट मात्र घडते
की हा जीव जेव्हा मायेच्या प्रभावात जातो तेव्हा मायेची काही एक गुणवैशिष्ट्ये आहेत, मायेचा काही एक स्वभाव आहे. आणि मायेच्या स्वभावातला सगळ्यात महत्त्वाचा स्वभाव म्हणजे विषयांमध्ये इंद्रियांना रमवणं, जीवाला भुलवणं. हा एक प्रकृतीचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही. प्रकृती भुलवते, प्रकृती खेळवते आणि या दृष्टीनं या प्रकृतीनं या जीवात्म्याला, तो जीवात्मा जेव्हा आकाराला आला तेव्हा आकाराला आलेल्या जीवात्म्याला या मायेनं खेळवलं, खेळवायला सुरुवात केली. आणि ते कसं झालं, तो प्रसंग कसा घडला, तो टप्पा कसा घडला, याचंही थोडंसं चिंतन निरूपण करणं गरजेचं आहे. जेव्हा हा जीवात्मा परमात्म्यापासून वेगळा झाला, मायाबाधित झाला, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये एक श्रद्धा होती परमात्म्याबद्दलची. आणि मायेच्या प्रभावामुळं त्याच्या आत जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेची जागा हळूहळू संशयानं घ्यायला सुरुवात केली. थोडंसं मानसशास्त्रीय दृष्ट्या थोडंसं खोलात जाऊन आपल्याला हा विषय समजून घ्यावा लागेल. कारण संशयाचा स्तर कोणता, श्रद्धेचा स्तर कोणता आणि ज्ञानाचा स्तर कोणता हे नीट समजल्याशिवाय आपल्याला भगवंत संशय नष्ट करण्याचा आग्रह का धरतायत, श्रद्धा धारण करण्याचा आग्रह का धरतायत आणि ज्ञानप्राप्तीचा आग्रह का धरतायत, या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. आणि आपल्यालाच ते सगळं करायचं असल्यामुळं थोडंसं बारकाईनं आपल्याला या गोष्टींकडे बघावं लागेल. सुदैवानं आजचं मानसशास्त्र आपल्याला बरंचसं स्पष्टीकरण देतं, म्हणून आपल्याला या भगवंताच्या श्लोकांचा, माऊलीच्या ओव्यांचा आणखी थोडा बारकाईनं सूक्ष्मपणे विचार करता येणं शक्य आहे. मुळात श्रद्धा ही एक सात्विक भावना आहे आणि संशय हा तमोगुणी विकार आहे. का तर या दोघांचा स्तर मुळात वेगळा आहे. संशयाचा आधार मन आहे आणि श्रद्धेचा आधार आत्मा आहे. आपण जेव्हा या दोन्ही भावनांचा अनुभव घेतो तेव्हा आपल्यालाच आपल्यामध्ये या दोनही गुणांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. आपल्यामध्ये अनेकांनी संशयाचाही अनुभव घेतलाय, आपल्यातल्या अनेकांनी श्रद्धेचाही अनुभव घेतलाय. त्यामुळं आपणच आपली तपासणी करून हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा आपल्यामध्ये श्रद्धा जन्माला येते तेव्हा आपण एका सात्विक भावानं भरून जातो. एक सात्विकता आपल्यामध्ये भरून जाते जेव्हा आपण श्रद्धायुक्त होतो. कुणावरही ती श्रद्धा असो, देवावर असेल, संतांवर असेल, एखाद्या ग्रंथांवर असेल, कशावरही असू शकते. एखाद्या महापुरुषाबद्दल ती श्रद्धा असेल, श्रद्धा कुणाबद्दलही असो, ती श्रद्धा सात्विकतेचा अनुभव देते. म्हणून श्रद्धेचा जो आधार आहे तो आत्मा आहे आणि आत्मा सत्वगुण युक्त असल्यामुळं, परमात्माचा अंश आत्मतत्व असल्यामुळं त्या परमात्म्याच्या अंशावर आधारित ही श्रद्धा थोडीशी परमात्म स्वभावाची आपल्याला जाणवते. आणि म्हणून ती श्रद्धा आली की ज्ञान लगेच येतं, कारण ज्ञानाला श्रद्धा आवडते. श्रद्धा असली की ज्ञान तिकडे येतं. याच्या अगदी उलट संशयाचा जो स्तर आहे तो मनाचा स्तर आहे, प्रकृतीचा स्तर आहे, मायेचा स्तर आहे. आणि त्या मायेच्या आधारावर संशय वावरत असतो. संशय मनात जन्माला येतो आणि श्रद्धा आत्म्यात जन्माला येते. आणि आत्म्यात जन्माला येणारी श्रद्धा आधी मनामध्ये विश्वासाच्या स्तरावर जन्माला येते. संशय संपला की विश्वास येतो. कारण श्रद्धा थेट जन्माला येत नाही, श्रद्धेच्या आधी विश्वास जन्माला यावा लागतो. विश्वासातून श्रद्धेचा जन्म होतो आणि विश्वासाचा स्तर, विश्वासाचा पाया पुन्हा मनच आहे. मनच संशय घेतं आणि मनच विश्वास ठेवतं. म्हणून जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा आपलं अधःपतन होतं. जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा एक तमोगुणाचा प्रभाव आपल्यावरती वाढायला लागतो.
एका नकारात्मक भावनेनं मन भारावून जातं. कारण संशयाचा जो स्तर आहे, संशयाचा जो पाया आहे, तो पायाच मन आहे. आणि मन संशयानं भरलं की मग आपोआपच आत्म्याचे, श्रद्धेचे दरवाजे बंद होऊन जातात. आणि एकदा श्रद्धेचे दरवाजे बंद झाले की मग मन अधिकाधिक संशयांनी युक्त होत जातं. ज्या पद्धतीनं एखादं पाणी आहे, पाण्याचा तलाव आहे, त्या पाण्याच्या तलावामध्ये घाण पाणी येत जातं, येत जातं, येत जातं. ते घाण पाणी काढायचा एकच पर्याय आहे, शुद्ध पाण्याचं प्रमाण वाढवणं, शुद्धतेचं प्रमाण वाढवणं. शुद्ध पाण्याचं प्रमाण वाढलं आणि अशुद्ध पाणी येणं कमी झालं की आपोआपच पाणी शुद्ध होतं. थोडं आणखी अलीकडचं वैज्ञानिक उदाहरण द्यायचं झालं तर पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण असतं. पावसाचं पाणी जर तुम्ही बघाल तर 0% क्षार त्याच्यामध्ये असतात. अतिशय शुद्ध असं ते पाणी असतं. आपण बिस्लरीचं पाणी जरी घेतलं तर त्याच्यात 20-25% क्षारांचं प्रमाण असतं. बोरचं पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जवळपास 700-800% होतं. आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बोरचं पाणी घेतलं तर त्या बोरच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण 700-800% असतं. पावसाळ्यामध्ये